today's video lecture we are discuss about the basic gate, derived gates and De Morgan's theorem. So in this video lecture we are discuss about the NAND gate and NOR gate are universal building blocks. In that we are know that from basic gate पासून आपण सगळे derived gate तयार केलेले आणि आता आपण या डिराइव्ड गेट पासून म्हणजे NAND आणि NOR गेट यूज करून आपण तयार करणार आहोत सगळे बेसिक गेट कोणते तर AND गेट, OR गेट आणि NOT गेट हे तीन बेसिक गेट आपण तयार करणार आहोत बाय यूजिंग अ NAND and NOR गेट. सो फर्स्ट बेसिक गेट फ्रॉम NAND गेट. पहिला NAND गेट यूज करून आपण तीन बेसिक गेट तयार करणार आहोत. त्याच्यामधला पहिला बेसिक गेट आहे NOT गेट फ्रॉम NAND गेट. NOT गेट फ्रॉम NAND गेटला किती इनपुट असतात? NAND गेटला दोन इनपुट असतात A आणि B. पण NOT गेटला किती इनपुट आहे? NOT गेटला फक्त एकच इनपुट आहे. एकच इनपुट असल्यामुळे त्याचे दोन्ही जे इनपुट आहेत ते आपण काय करणार कंबाईन करणार, एकत्र करणार आणि त्याला एकच इनपुट प्रोव्हाइड करणार A आणि त्याचं जे आउटपुट आहे Y ते आपल्याला काय मिळणार? एक इनपुट आपण कंबाईन केले म्हटल्यावर इथं पण A प्रोव्हाइड केला जाणार आहे. या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या इनपुटला A प्रोव्हाइड केला जाणार. मग आउटपुट काय मिळणार आपल्याला? A बार इंटू A बार. जर आपण या लेट A इज इक्वल टू 0 और A इज इक्वल टू 1 जर आपण या A ची व्हॅल्यू 0 किंवा 1 ठेवली तर काय होणार आहे? तर 0 इंटू 0 बार y is equal to 0 into 0 बार 0 into 0 मिळणार आहे आपल्याला 0. त्याचा कॉम्प्लिमेंट 0 चा कॉम्प्लिमेंट मिळणार 1 आणि y is equal to जर आपण a is equal to जर 1 ठेवलं तर काय मिळणार? y is equal to 1 into 1 कॉम्प्लिमेंट is equal to 1 into 1 मिळणार 1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0. म्हणजे आपण आउटपुट आपल्याला काय मिळणार? याचं पुढे आउटपुट काय मिळणार आहे? a बार. सो नॉट गेट फ्रॉम NAND गेट आपण काय केलं? जो आपला NAND गेट आहे त्या NAND गेटचे दोन्ही इनपुट टर्मिनल आहेत ते एकत्र केले आणि त्याला फक्त एक आउटपुट एक इनपुट प्रोव्हाइड केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट काय मिळालं? y is equal to a into a बार. मग a into a मग a into a काय मिळणार आपल्याला? a आणि त्याचा काय मिळणार परत कॉम्प्लिमेंट. आणि नेक्स्ट गेट आहे AND गेट फ्रॉम NAND गेट. आता AND गेटला परत किती इनपुट असणार? सॉरी NAND गेटला किती इनपुट आहे? दोन इनपुट आहे A आणि B. आउटपुट काय मिळालं? y is equal to a into b बार. त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट काय पाहिजे? a into b पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? आपल्याला पुढे एक अजून एक NAND गेट कनेक्ट करावा लागणार. एक NAND गेट पुढे कनेक्ट केला तर NAND गेटचे परत दोन इनपुट आहेत. मग ते दोन इनपुट परत आपण कंबाईन करायचं आणि त्याला एकच इनपुट प्रोव्हाइड केलं. मग इथून इनपुट काय मिळणार आहे? a into b बार आणि इथून पण मिळणार a into b बार. त्यामुळे आउटपुट काय मिळणार? y is equal to a बार into b डबल बार. हे दोन डबल बार आहेत कॅन्सल होणार. आउटपुट मिळणार a into b. काय केलं आपण? तर आपल्याला AND गेट तयार करायचं आहे फ्रॉम NAND गेट. NAND गेट यूज केला. NAND गेटला दोन इनपुट आहेत a आणि b. आउटपुट काय मिळणार आपल्याला? y is equal to a into b. आणि त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट त्याच्यानंतर काय पाहिजे? a into b हे आउटपुट पाहिजे. त्याच्यासाठी आपण पुढे अजून एक NAND गेट कनेक्ट केला. मग त्या NAND गेटला परत दोन इनपुट असणार आहे. मग ते दोन्ही इनपुट काय केले? तर कंबाईन केले, एकत्र केले आणि आउटपुट काय मिळालं आपल्याला? y is equal to a into b डबल बार कॅन्सल होणार. आउटपुट मिळणार आपल्याला a into b. हेच आपण डी मॉर्गन्स थेरम यूज करून कसं लिहू शकतो?
फ्रॉम डी मॉर्गन सेकंड थेरम. डी मॉर्गन सेकंड थेरम काय आहे? A इंटू B बार इज इक्वल टू A बार प्लस B बार. बरोबर. मग आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे? तर A इंटू B बार इज इक्वल टू A बार प्लस B बार. आउटपुट काय मिळेल आपल्याला? इथं आउटपुट काय मिळालं? A इंटू B बार आणि त्याचा आपण परत काय होणार आहे? बार. आउटपुट काय मिळणार इथं आपल्याला? परत A बार प्लस B बार त्याचा होल बार. त्याच्यानंतर पुढं फ्रॉम डी मॉर्गन फर्स्ट थेरम. डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम काय आहे? A इंटू B A प्लस B बार इज इक्वल टू A बार प्लस A बार इंटू B बार. डी मॉर्गन सेकंड थेरम काय आहे? फर्स्ट थेरम काय आहे? A प्लस B बार इज इक्वल टू A बार इंटू B बार. याच्या पुढे काय होणार आपल्याला? A बार प्लस B बार चा होल बार इज इक्वल टू A बार A डबल बार इंटू B डबल बार. हे डबल बार कॅन्सल होणार. आपल्याला मिळणार A इंटू B. A फ्रॉम डी मॉर्गन थेरम आपण प्रूफ केलं की A बार इंटू B बार A डबल बार आल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला इथं आउटपुट A इंटू B. डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम काय सांगतो? सेकंड थेरम काय सांगतो? A इंटू B बार इज इक्वल टू काय असतं? A बार प्लस B बार. हीच व्हॅल्यू आपण पहिला आउटपुटला इथं तेच फक्त त्याचा डबल बार घेतला. त्याचा काय मिळाला आपल्याला? A बार प्लस B होल बार. त्याच्यानंतर डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम काय सांगतो? तर A प्लस B बार इज इक्वल टू A बार इंटू B बार. याच्यात फक्त A बार प्लस B बार इज इक्वल टू A डबल बार इंटू B डबल बार get cancel and we are getting A into B. Next is OR gate from NAND gate. OR gate from NAND gate. आता OR gate तयार करायचं परत आपल्याला कशापासून? NAND gate पासून. त्याच्या NAND gate ला परत किती इनपुट आहेत? 2 इनपुट आहेत. NAND gate चा 2 इनपुट परत आपण काय करायचे? कंबाईन करायचं आणि एक इनपुट प्रोव्हाइड करायचं A. इथं काय मिळणार आहे आपल्याला? आउटपुट A बार. त्याच्यानंतर दुसरं इनपुट आपण प्रोव्हाइड करणार आहे B. परत NAND gate ला किती इनपुट आहेत? 2 इनपुट आहेत. मग ते दोन्ही इनपुट आपण कंबाईन करणार. एकच इनपुट प्रोव्हाइड करणार B. आउटपुट मिळणार आहे आपल्याला B बार. त्याच्यानंतर आपल्याला फक्त NAND गेट यूज करायचं. त्याच्यामुळे तिसरा आपण NAND गेट यूज करणार. त्याला 2 इनपुट मिळणार. A बार इंटू A बार अँड B बार. आणि याचा आउटपुट मिळणार आहे आपल्याला Y इज इक्वल टू A बार इंटू B बार. आणि याच्यानंतर डी मॉर्गन थेरम यूज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार? A प्लस B. कोणता A इंटू B बार साठी डी मॉर्गनचा थेरम आहे? तर डी मॉर्गन सेकंड थेरम. फ्रॉम डी मॉर्गन सेकंड थेरम. डी मॉर्गन सेकंड थेरम काय आहे? A इंटू B बार इज इक्वल टू A बार प्लस B बार. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? तर A इंटू B बार होल बार इज इक्वल टू A डबल बार प्लस B डबल बार. आउटपुट काय मिळणार आपल्याला? डबल बार गेट कॅन्सल आणि आपल्याला आउटपुट मिळणार A प्लस B. फ्रॉम डी मॉर्गन सेकंड थेरम यूज करून आपण काय प्रूफ केलं? आपण ज्यावेळेस प्रोव्हाइड करणार A आणि B फ्रॉम टू अ NAND गेट आपल्याला आउटपुट मिळणार आहे A प्लस B. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बेसिक गेट फ्रॉम NOR गेट. बेसिक गेट फ्रॉम NOR गेट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॉट गेट
फ्रॉम नॉर गेट. आपल्याला परत नॉर गेट पासून नॉट गेट तयार करायचं. नॉर गेटला परत किती इनपुट आहेत? 2 इनपुट आहेत आणि नॉट गेटला किती इनपुट असतं? तर एकच इनपुट असतं. मग आपण काय करणार? तर नॉर गेटचे दोन्ही इनपुट कंबाईन करून त्याला फक्त एकच इनपुट प्रोव्हाइड करणार. नॉर गेटचे दोन्ही इनपुट कंबाईन करणार, त्याला एक इनपुट प्रोव्हाइड करणार ए आणि इथे आपल्याला आउटपुट मिळणार y इथून आपण प्रोव्हाइड करणार ए, इथून प्रोव्हाइड करणार ए. आउटपुट मिळणार आपल्याला ए बार प्लस ए बार प्लस ए बार. आपल्याला आउटपुट मिळणार आहे ए बार. जर लेट a = 0 जर असेल तर या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर 0 + 0 बार आपल्याला मिळणार 0 + 0 0. त्याचा कॉम्प्लिमेंट 0 चा कॉम्प्लिमेंट मिळणार 1. जर a ची व्हॅल्यू तुमची जर 1 असेल तर 1 + 1 बार आपल्याला मिळणार 1 बार = 0. म्हणजे जसा आपला ट्रूथ टेबल होता नॉट गेटचा, जर आपण 0 इनपुट दिलं तर आउटपुट मिळणार 1 आणि जर 1 दिलं तर आउटपुट मिळणार 0. तो ट्रूथ टेबल आपल्याला या ठिकाणी प्रूफ होते. काय केलं? नॉट गेट तयार करायचं आहे फ्रॉम युजिंग नॉर गेट. त्याच्यासाठी नॉर गेटचे दोन्ही इनपुट कंबाईन केले आणि एकच इनपुट त्याला प्रोव्हाइड केले आणि त्याच्यानंतर आउटपुट जे मिळणार आहे आपल्याला y ते काय मिळणार a + a बार. हे मिळाल्यानंतर a ची व्हॅल्यू जरी तुम्ही 0 ठेवली किंवा 1 ठेवली तर आउटपुट तुम्हाला काय मिळणार? त्याच्यातून aच मिळणार आहे. त्याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळणार. त्याचा कॉम्प्लिमेंट काय असतो? तर जर आपण 0 प्रोव्हाइड केलं तर आपल्याला आउटपुट मिळणार 1. जर 1 प्रोव्हाइड केलं तर आउटपुट मिळणार 0. त्याच्यानंतर नेक्स्ट गेट आहे अँड गेट फ्रॉम युजिंग नॉर गेट. आता ते आपण परत नॉर गेट यूज करणार आहे. नॉर गेटला 2 इनपुट असतात ए आणि बी. मग आपण काय करणार? परत एक नॉर गेट यूज करणार. त्याचे दोन्ही टर्मिनल दोन्ही इनपुट कंबाईन करून त्याला एक इनपुट प्रोव्हाइड करणार ए. त्याच्यानंतर अजून एक नॉर गेट यूज करणार. त्यालाही 2 इनपुट असतात. त्याचेही 2 इनपुट आपण कंबाईन करणार आणि त्याला एक इनपुट प्रोव्हाइड करणार बी. इथं आउटपुट मिळणार आहे आपल्याला ए बार, इथं आउटपुट मिळणार आहे आपल्याला बी बार. त्याच्यानंतर हे जे आउटपुट येणार आहे ते आउटपुट आपण परत पुढे फर्दर प्रोव्हाइड करणार टू अ नॉर गेट. कारण की आपल्याला फक्त नॉर गेट यूज करून अँड गेट तयार करायचं. त्याच्यामुळे आउटपुट आपल्याला मिळणार y = a बार प्लस b बार. आपल्याला आउटपुट काय पाहिजे? परत a × b पाहिजे. मग त्याच्यासाठी परत आपल्याला या ठिकाणी डी मॉर्गन्स थेरम यूज करावा लागणार. फ्रॉम डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम काय आहे? a + b बार = a बार × b बार. मग a + b बार आपल्याला इथं काय मिळणार? a बार + b बार चा होल बार. a बार + b चा होल बार = a डबल बार + b डबल बार. हे फक्त स्प्लिट केलं. याच्यावर काय स्प्लिट केल्यानंतर काय मिळणार? a डबल बार + b डबल बार. डबल बार गेट कॅन्सल and a डबल बार × b डबल बार गेट कॅन्सल. आउटपुट मिळणार आपल्याला a × b. त्यामुळे आउटपुट मिळणार आहे आपल्याला a × b. काय केलं? तर अँड गेट आपल्याला तयार करायचं आहे फ्रॉम नॉर गेट. नॉर गेटला 2 इनपुट असतात. दोन्ही इनपुट कंबाईन केले, त्याला एक इनपुट प्रोव्हाइड केलं ए. त्याच्यासाठी परत त्याच्यानंतर आपण दुसरा एक नॉर गेट यूज केला. त्या दुसऱ्या नॉर गेटच्या त्यालाही 2 इनपुट आहेत. त्याचेही 2 इनपुट आपण कंबाईन केले, त्याला एक इनपुट प्रोव्हाइड केलं बी. पहिला जो नॉर गेट आहे त्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळणार ए बार. दुसराचे जे नॉर गेट आहे त्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळणार बी बार. आणि ए बार बी बार एकत्र करून आपण परत एका नॉर गेटला प्रोव्हाइड करणार. आउटपुट आपल्याला मिळणार आहे ए बार + बी बार. पण आपल्याला कोणता गेट तयार करायचा आहे? अँड गेट तयार करायचा आहे. त्यामुळे आउटपुट काय मिळालं पाहिजे आपल्याला a × b. अशा वेळेस आपण काय केलं? तर आपण या ठिकाणी
बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. याच्यामध्ये पुट केलं काय मिळालं ए बार प्लस बी चा होल बार इज इक्वल टू ए डबल बार इंटू बी डबल बार. डबल बार गेट कॅन्सल. आपल्याला काय मिळणार ए इंटू बी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे OR गेट युजिंग अ NOR गेट. OR गेट युजिंग अ NOR गेट. आता आपल्याला OR गेट तयार करायचा आहे बाय युजिंग अ NOR गेट. त्याच्यामध्ये परत NOR गेट आपण यूज करणार. NOR गेटला दोन इनपुट असतात. दोन्ही इनपुट आपण काय करणार आहे दोन इनपुट आहेत ए आणि बी. इथून आपण एक इनपुट प्रोव्हाइड करणार ए, इथून इनपुट प्रोव्हाइड करणार बी. इथं आपल्याला आउटपुट काय मिळणार y इज इक्वल टू a प्लस बी बार. आपल्याला आता आउटपुट काय पाहिजे a प्लस बी आउटपुट पाहिजे. आपल्याला आउटपुट काय आले a बार प्लस बी बार. त्याच्यानंतर आपण काय करणार याच्या पुढे पण आपण एक गेट तयार करणार आहे, कनेक्ट करणार आहे NOR गेट. परत NOR गेटला दोन इनपुट आहेत. आपल्याला अवेलेबल इनपुट आहे फक्त एक, व त्यामुळे दोन्ही इनपुट कंबाईन करणार आणि एक इनपुट त्याला प्रोव्हाइड करणार. त्या इनपुट काय मिळणार वरती a प्लस बी बार आणि इथे सुद्धा मिळणार a प्लस बी बार. इथं आउटपुट काय मिळणार आपल्याला y इज इक्वल टू a प्लस बी डबल बार. डबल बार गेट कॅन्सल आणि आपल्याला आउटपुट मिळणार आहे a प्लस बी. हे फक्त डी मॉर्गन्स थेरम आपल्याला प्रूफ करायचं. फ्रॉम डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम काय सांगतो आपल्याला a प्लस बी बार इज इक्वल टू a बार इंटू बी बार. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केला. व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर a प्लस बी डबल बार इज इक्वल टू a बार प्लस बी बार चा होल बार. त्याच्यानंतर डी मॉर्गन्स सेकंड थेरम. डी मॉर्गन्स सेकंड थेरम. डी मॉर्गनचा सेकंड थेरम काय आहे तर a बार इंटू बी बार इज इक्वल टू a बार प्लस बी बार. ही इथं जी आलेली व्हॅल्यू आहे की याच्यामध्ये असं आपण पुट केलं a बार प्लस बी बार चा होल बार. आपल्याला काय मिळणार आहे a डबल बार प्लस बी डबल बार गेट कॅन्सल. वी आर गेटिंग a प्लस बी. आपल्याला काय पाहिजे तर OR गेट पाहिजे बाय युजिंग अ NOR गेट. पण NOR गेटला दोन इनपुट आहेत a आणि b. आउटपुट काय मिळणार आपल्याला a प्लस बी बार. त्याच्यानंतर आपल्याला OR गेट तयार करायचा. OR गेटचा आउटपुट काय असतं a प्लस बी. त्याच्यासाठी आपण परत पुढे एक NOR गेट कनेक्ट केला. त्याच्यासाठी NOR गेटला दोन इनपुट आहेत a आणि b. मग आपण दोन्ही इनपुट कंबाईन केले आणि एक इनपुट प्रोव्हाइड केलं a प्लस बी बार. आउटपुट काय मिळणार आपल्याला y इज इक्वल टू a प्लस बी डबल बार गेट कॅन्सल अँड वी आर गेटिंग a प्लस बी. त्याच्यानंतर हेच फक्त आपल्याला बाय युजिंग अ डी मॉर्गन्स थेरम प्रूफ करायचा. फ्रॉम डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम काय तर a प्लस बी बार इज इक्वल टू a बार इंटू बी बार. आपल्याला आउटपुट काय मिळणार त्याच्या हा जो थेरम आहे आपण याच्यामध्ये पुट केला. आपल्याला काय मिळालं a प्लस बी डबल बार इज इक्वल टू a बार प्लस बी बार चा होल बार. त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट पाहिजे a प्लस बी. त्यासाठी आपण परत यूज केला डी मॉर्गन सेकंड थेरम. डी मॉर्गनचा सेकंड थेरम काय आहे a इंटू बी बार इज इक्वल टू a बार प्लस बी बार. त्याच्यानंतर हे जे आउटपुट आले आपल्याला त्या आउटपुट मध्ये याच्यासारखं स्प्लिट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार a डबल बार प्लस बी डबल बार इज इक्वल टू डबल बार गेट कॅन्सल a प्लस बी. सो फ्रॉम NAND गेट अँड NOR गेट फक्त एक NAND गेट आणि एक NOR गेट यूज करून आपण कोणतीही बेसिक गेट आपण तयार करू शकतो. पण जर आपल्याला एक NAND गेट करायचा असेल किंवा एक NOR गेट
तयार करायचं, आपल्याला ट्रूथ टेबल प्रूफ करायचं असेल तर त्याच्यासाठी 2 किंवा 3 आपल्याला बेसिक गेट लागणार आहे. जर आपल्याला एक नॅन्ड गेट तयार करायचं असेल तर एक अँड गेट लागणार आहे आणि एक नॉट गेट लागणार आहे. तसंच आपल्याला जर नॉर गेट तयार करायचं असेल तर आपल्याला एक ऑर गेट लागणार आणि एक नॉट गेट लागणार. पण जर आपल्याला एका नॅन्ड गेट पासून बेसिक गेट आपण तयार करू शकतो. पेपरमध्ये आपल्याला 3 मार्काला कुठलेही 3 बेसिक गेट विचारतात for a 3 marks. So in next video lecture we are discuss the next one. Thank you.